नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. चला आपल्याला जायचं आहे पेठच्या तिकडे. तोरंगण म्हणून गाव आहे, तिथे लग्नाला जायचं आहे. मिस्टरांच्या मित्राच्या मुलीचं लग्न होतं गावाला. आम्ही कोकणामध्ये लग्नाला गेलेलो आहोत. बघू शकता कोकणामध्ये अजून ही परंपरा त्यांनी जपून ठेवलेली आहे. चला व्हिडिओ कुठे स्किप करू नका. इथे बघा ह्या पद्धतीने डोक्यावरती त्यांनी बघा छोट्या छोट्या कळशा घेऊन त्या 5 जणी नाचतात आणि ही परंपरा खूप त्यांनी जपून ठेवलेली आहे. अजूनही ते करतातच. आता इथे बघा मंडपाच्या दाराशी आलेले आहे आणि तिथे आपल्याला आता हे नवरदेवाचे कपडे द्यायचे आहे आणि नवरीचे कपडे इथे घ्यायचे आहे. ह्या पद्धतीने ते वाजत गाजत असे नाचत इथपर्यंत येतात. आणि आता त्याच्यानंतर चला नवरीचे कपडे दिल्यानंतर किंवा साडी वगैरे दिल्यानंतर नवरी छान अशी आपली तयार होते. आता इथे बघा नवरदेवाला खांद्यावरती घेऊन नाचतात मंडपाच्या बाहेर, बघू शकता. आणि खूप छान लग्न होतात तिकडे कोकणामध्ये आणि खूप बघण्यासारखं असं असतं. चला आता त्याच्यानंतर आहे ना म्हटलं चला छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. ह्या पद्धतीने कोकणातले लग्न होतं. अजूनही छान असं ते करतात, पण पावसाची थोडीशी गर्दी झालेली होती त्याच्यामुळे त्यांनी पण घाई केली, कारण का भरपूर लांबून असे पाहुणे आलेले असतात आणि पाऊस केव्हाही पडतो. त्याच्यानंतर इथे बघू शकता नवरी आणि नवरदेव हे बघा सोबत चाललेले आहे मंडपामधून आणि नवरीची आई आहे ती तिकडे ह्या पद्धतीने ओवाळते आहे. बघू शकता ही नवरीची आई आहे आणि नवरदेव नवरी मंडपाच्या दारातून अगदी सोबतच स्टेजपर्यंत जातात. तोपर्यंत नवरीची आई ह्या पद्धतीने त्यांना ओवाळत ओवाळत स्टेजपर्यंत जाते. बघू शकता इथे बघा, इथे ही रेड कलरची साडी घातलेली ती नवरीची आई आहे. त्याच्यानंतर आहे ना हे बघा स्टेजवरती गेल्यानंतर खूप छान पद्धतीने त्यांनी लग्न वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम वगैरे पण झाला. जेवण पण खूप छान होतं आणि इथे बघू शकता पाहुणे मंडळी तर खूपच आलेले होते, भरपूर असे. ह्या पद्धतीने लग्न कोकणातले होतात आणि खरंच खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं बघून. चला इथे बघू शकता लग्न लागतंय. चला त्याच्यानंतर आहे ना पावसाची पण गर्दी झाली. नंतर जेवण वगैरे सुरू झाले आणि लगेच पावसाची गर्दी झाली. चला या पद्धतीने तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला. चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.